गुड मॉर्निंग गाईज. हे बघा किती वाजलेत, सकाळचे 5:15 वाजलेले आहेत आणि आता आवरले. एवढे लवकर आवरून जायचं आहे गावाला, कारण हे बघा सगळा पसारा इकडे तसाच आहे. हा सगळा पसारा घेऊन, बाहेर पसारा आहे थोडा, ते सगळं घेऊन आता काही दिवसांसाठी परत गावाला, परत बॅक टू आपले व्हिलेज लाईफ तेच बघणार आहे, ते आपण एन्जॉय करणार आहे पुढचे काही दिवस. चला तर मग आता निघूया सकाळी लवकर आणि काय घडते गावाला हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये रोज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. आणि आता मी आवरून निघतोय. चलो गाईज, फायनली प्रवास सुरू झालेला आहे आणि चाललेलो आहे गावाच्या दिशेने. आता गावाला का चाललो आहे हे तुम्हाला थोड्या दिवसात कळेलच, पण मी एकटा नाही आहे. हे बघा आमची ही पण आहे, कसं बांधून बसली आहे. तर तिला गाडीत उलटीचा त्रास होतो म्हणून ती पॅक होऊन बसली गाडीत, म्हणजे टेन्शन नको परत. त्यामुळे आता लवकर चाललो, निघालो आहे. माझ्यापेक्षा हिला लय करमतं गावाला, त्यामुळे चाललं आहे गावाला आता थोडे दिवस. चलो बघू आता काय मजा येते गावाला. खरं तर मागच्या वेळेस उन्हाळ्यात गेलो होतो गावाला, त्यानंतर आता थंडीचा महिना चालू आहे, तो देखील अनुभव घ्यायला चाललो आहे. आता थंडीचं कसं काय, गावाला किती थंडी आहे काय. तर चलो अभि आता पिंपरीत आहे. आता इथून पुढं डायरेक्ट आपल्या नेहमीप्रमाणे भिगवण करमाळा त्या रूटने जायचं. तर मित्रांनो आलो आता बॉम्बे शाफर्सच्या इथं. हे बघा कसा रस्ता आहे, इकडून तिरंग्याचं डिझाईन, हे सगळं आर्मी एरिया आहे ना, त्याच्यामुळं उजडलेलं आहे. आता मस्तपैकी आम्ही आलेलो आहे पाटसच्या पुढं. चला हे बघा 7:45 वाजलेले आहेत आणि आलेलो आहे नाश्ता करायला. हे बघा ही तर कशी थांबली बाहेर नाश्ता करायला. आज नाश्ता करायला आलो आहे मानकर ढोशाला, कारण आपलं जे नेहमीचं ठिकाण होतं ना सावतामाळी, ते आज बंद आहे. कारण एवढं सकाळी मला वाटतं इकडं उघडत बी नसेल, त्यामुळं आता इथं मानकर डोसा फर्स्ट टाइम ट्राय करतोय. बघूया कसं आहे मानकर डोसा. आलो आहे आता डोसा खायला. कशी थंडी वाजते तिला. हे बघा मेनू बघा, मानकर स्पेशल डोसा 120, 150, 230 असंच आहे सगळं. आपण सिंपल एक इडली सांबर आणि एक उत्तप्पा घेतलेला आहे. बघूया आता कसं लागतंय काय ते जेवणाला. कसं आहे अवतार. हे बघा मानकर डोस्याची इडली, हे आवडली का? आवडली म्हणते आहे, चांगली आहे. इडली सांबार पण भारी आहे. चटणी सांबार एकच नंबर लागते, आवडतं. इडलीच्या यशस्वी प्रयत्नानंतर आता खातोय मिसळ. हिला आवडते मिसळ म्हणून मग मिसळ घेतली. मानकर डोश्यामध्ये मिसळ खातोय. वा, मिसळ झाली. आता स्पंज डोसा असा आजचा मेनू आहे, आजचा नाश्ता आहे. खरंच भूक तर लई लागली होती म्हणून मग वेगवेगळं ट्राय केलं. मानकर डोस्याला पहिल्यांदा आलो होतं, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या ट्राय करून झालं. ओके चलो. आपलं नेहमीचं सावतामाळी बंद होतं, त्याच्यामुळे इकडे यावं लागला, त्यामुळे प्रॉब्लेम झाला जरा. आवडले का? चलो गाईज, झालं आपला नाश्ता वगैरे डोस्याचा. हे बघा बिल. हां ना, नाश्त्याचं बिल 300 व्हायला लागले. पहिले आमच्या जेवणाची बिलं एवढी व्हायची, आता नाश्त्याचं बिल एवढं होतं आहे, अवघड आहे. चलो आता जायचं. आलं भिगवणपाशी आहे आणि हॉटेलचं लोकेशन बघा ना कुठे आहे. आता इथं बघा हा डोश्याचं दुकान, हा इकडं हायवे, आणि हायवे सोडून हा हायवे ना, मला हायवे सोडून इकडूनच जायचं होतं बघा इथं, आणि त्या कॉर्नरलाच ते हॉटेल होतं. त्याच्यामुळं बिझनेस करताना लोकेशन महत्त्वाची असते असं मला वाटतं, स्पेशली हॉटेल बिझनेस करायचा असेल तर. आता हे जर थोडं पुढं असतं तर मी किंवा इकडं जाणारे कस्टमर इथं येऊ शकले नसते. त्याच्यामुळं आता मी येता आपलं थांबलो, खाल्लं. पहिल्यांदा मानकर डोसा ट्राय केला, ठीकठाक वाटला, एवढा बी खास नाही. बेन्नेचा नाद नाही करायचा. मानकर डोसा थोडा ॲव्हरेज वाटला. ओके, आता इथली टेस्ट असेल, मेन पुण्यातली इकडे तिकडे मानकर डोसाची टेस्ट नाही माहिती, पण इथं जी टेस्ट आहे ती थोडी वेगळी वाटली. असो, चलो आता हायवे सोडलेला आहे आणि आता भिगवणपासून करमाळा
गावाला आलेलो. चलो. हे बघा आता आलोय आपण भिगवणच्या पुढं, जे उजनीचं बॅकवॉटर आहे ना, तिथं डिकसळ म्हणून गाव आहे. तर तिथं आहे ना एवढं पाणी आहे ना, आता हे सगळं फुल भरलेलं. आणि ज्या पुलावरून चाललो आहे ना आपण, तो पूल आहे ब्रिटिशकालीन. त्याच्यामुळे ब्रिजवरती डांबरीकरण पण नाही केलेलं आणि मोठ्या गाड्यांना अलाव पण नाही, काही कधी काळी पडू बी शकतो हा त्याच्यामुळं. पण पाण्याची लेवल बघा किती फुल पाणी दिसते का ना. हा ब्रिज आहे, ब्रिजवरून हे सगळं पाणी दिसते. साईडला जे वाईट दिसते ना ते पाणी बघा, इथं बोटवाले हे पाण्यात बोट, एवढं पाणी आहे इथं. हे काय दरवेळेस तुम्हाला दाखवतच असतो मी, गावाला जाताना येताना इथूनच जात असतो. त्याच्यामुळे तर हे मासे खायचे असेल ना, मासे घ्यायला बघा इथं दुकान आहेत, हेच मासे पकडतात आणि इथं विकतात. असं आहे सगळं, दोन्ही बाजूने पाणी, इकडून पण पाणी इकडून पण पाणी. असं हे उजनीचं बॅकवॉटर. जवळजवळ 120 किलोमीटर तरी आला असेल. आणि गाडीचं बघा काय झालं, ओव्हर हिटचं सिम्बॉल दाखवते. मला काय कळलं ना कसं काय दाखवते एवढूशाला, कारण पहिले एवढं लांब लांब जायचं तेव्हा नव्हतं दाखवत आणि आता दाखवायला लागले. काही विषय बघायला लागेल हा ना. ओव्हर हिट म्हणजे एक तर कुलंटचा प्रॉब्लेम असेल काहीतरी. चला चेक करूया. हे बघा गाईज काय झालेलं आहे, सगळं कुलंट गाडीच्या बाहेर आलेलं आहे. अख्ख्या इंजिनवरती कुलंट पडले. काय झाले काय कळणार, असं कशाने झालं आहे. कुठून तरी लीक होतं आहे, 100% ना कुलंट लीक होतं आहे. काय कळणार आता एवढं कुलंट फेकलं आहे. आता कसं करायचं काय करायचं काय कळणार. बघू आता. तरी इथली लोक चांगली आहेत. दोघं तिघांनी विचारलं नक्की काय झालं काय झालं. एकाने फिटरचा नंबर दिला तर म्हटलं फोन करा त्याला. मग त्याला फोन केला आहे, येतो आहे आता तो. बघूया काय सांगतो आहे काय झालं काय नाही. पण मला तरी काल डाऊट होताच की गाडीचं असं होणार. त्याच्यामुळे मी दाखवली पण होती, पण म्हणलं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आज हे सगळं असं होऊन बसलेलं आहे. असू द्या, चला बघू आता ते आल्यावर काय सांगतात आणि काय नाही. आता असं बेगी वेळ तर आहे आपल्याकडं, मग टाईमपास करू. हे बघा लालपरी आलीत, लालपरी 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 गेली. आधी आपण यांनीच प्रवास केलेला आहे लालपरीने. ते वैतागली बरोबर. काय आता गाडीचं झालंच प्रॉब्लेम, त्याला काय करणार. पण इथली जी लोक आहेत ना, इथली म्हणण्यापेक्षा खेड्यातली लोक जी आहेत ना, 4 जणांनी विचारलं काय झालं काय झालं. एकाने तर डायरेक्ट गाडी एकदा चेक पण केली. तो म्हटलं एक तर फॅन चालू होत नसेल किंवा काहीतरी थोडा कुलंट जिथून लीक होतं कुठून तरी लिकेज शोधत होता तो, त्याला काही सापडलं नाही. एवढं माणूस की अजून गावाकडं आहे हे मला याच्यातून सांगायचं आहे. येतात चेक करून जातात ते, कारण रस्ता सुनसान आहे इकडं. काही नाही, इकडून जवळजवळ 5-6 किलोमीटर काहीच नाही आहे. पण येतात लोक बघतात ते, म्हणतात ते काय झाले काय झालं. अशी ही गावाकडची माणूस की अजून आहे. अजून तर नाही आलेले फिटर ना. आमच्या गावाला मेकॅनिकला फिटर म्हणतात. फिटर एक चांगला फिटर आहे तो. आज तसं मराठवाड्याची भाषा आहे ती फिटर. त्याच्यामुळं फिटर आणखीन आलेले नाही आहेत. चला यूज तर बसू. आणि हे बघा ओ फिटर बघा कसे मांडी घालून बसल्यात. गावाकडचा असल्याचा हा फायदा आहे, टेन्शन नाही, कुठं बसतात आहे ना. कटाळा आल्यावर चला आता आहे वेळ. टायरमध्ये हवा चेक करत होतो, ह्या टायरात कमी होती म्हणून हे बघा हे लावलं. पोर्टानिक्सचं पोर्टेबल एअर प्रेशरचं जे आहे ते एक छोटं पॉवर बँक सारखं होतं, ते एक घेतलं होतं आपण आणि हे एक घेतलं. मग आता हवा तरी भरून घेतो म्हटलं. बघू आता चट ते आल्यानंतर बघतील गाडीचं, मग हवा तर क्लिअर करून घेऊ. हाय वेळ तर करणार काय ना आता, टाईमपास करत बसण्यापेक्षा. काय झाले काय कळणार गाड्या. पाणी कुलंट बी माझ्याकडे कॅन्ट. कुलंट बी घेऊ का. पाणी का हां अजून आहे येतो तिकडून. कारण काल चालू करून ठेवली, 1-2 तास चालू करून ठेवली, तेव्हा काय कुठून लिकेज झालंच नाही. म्हणजे त्यांनी शोरूमला चालू करून ठेवले. हां चालू करू का. बाटली लागेल काय काय कुठंच आहे.
हे पुढचं आहे ना सगळं नवीन टाकलं होतं हे. हां हे कुत्रं टाकल्यामुळे हे चालतं. फॅन चालू होतं आहे का? फॅन तब्बल पाऊण तास वाट पाहिल्यानंतर फायनली आले आणि त्यांनी ते फॅन आहे ना डायरेक्ट केला आहे. म्हणजे जो हीटरचा फॅन असतो ना तो डायरेक्ट चालू केला आहे आणि म्हटलं थोडे 1-2 किलोमीटर चालून बघा काय वाटते. प्रॉब्लेम काय तिथे गेल्यावर बघू. पुढं गॅरेज म्हटले तिकडे या म्हणून आता तिकडे गॅरेजवरतीच चाललो आहे. पण तोपर्यंत म्हणले हिटिंगवरती पण लक्ष राहू द्या. मग आता इथलं आपण हिटिंगचं सिग्नल बघत चाललो आहे कोर्टीमध्ये. बघू आता कोर्टीमध्ये गेल्यावर काय होते. ओव्हर हीट झाल्यामुळे हे उघडता येई नाही. ते उघडल्यानंतर मग ते किट तिकडं काहीतरी किट आहे तिथं ते काढायचे आणि गाडी डायरेक्ट बायपास करून डायरेक्ट चालवायची. याच्यासाठी थांबलो आहे. चला गेला आजचा दिवस असाच. काय अजून मी उडून काय ते उडू शकतो ना, लय वाजतं ते. हां का? हे मागं सर का पाहिजे नाही ना? पूर्ण वाजलेले. हां का? त्यांनीच मग उकळतं डायरेक्ट म्हणल्यावर वरती जाते असं. हा ना उकळून जाते ते पण. किती दिवस वापरू शकतो काय? कितीपर्यंत? मी 15-20 दिवस आहे इथं. नाही काय प्रॉब्लेम. नाही तर मग बदलायला नाही तर मग जर आता करमाळ्यात नका बदलू, नाही काय. मग याच्याकडे जाऊनच बदलतो डायरेक्ट. ते आता CNGवर का आहे ना हे केलं होईन का CNG शिफ्ट. चलो गाईज 1.5 तास गेला आपला 1.5 तास. पण फायनली प्रॉब्लेम सॉल्व झाला. त्याच्यातला म्हणजे प्रॉब्लेम कळाला आहे की थर्मोस्टेट वॉल जो असतो ना तो गेला आहे आणि तो चेंज करायचा आहे. मग आता तो करमाळ्यात जाऊन चेंज करूयात. हे असं आहे बघा अवघड काम आहे. आता पाण्यावरती लक्ष ठेवायचं एकदा तिथल्या आणि तो जाऊस तर सगळं चेक करायचं आणि तो थर्मोस्टेट वॉल जो काय आहे तो चेंज करून घ्यायचा. हा पार्ट काय तो खराब झाला होता. आता हा काढला आहे आणि डायरेक्ट कनेक्शन दिलं आहे. त्याच्यात काय कुलंटचं असतं ते काय मला काय कळा ना. आता चला झालं हे बी रिपेअरचं. एक काय मागं होतं आज काय माहिती झालं ते. नशीब गाडी पण लवकर नीट झाली सगळं झालं. आणि आता आलो आहे करमाळ्यात. तुम्हाला माहिती आहे आपला फेमस वडापाव चुलीवरचा धनाताना वडापाव. तो वडापाव आता 1-2 खायचे आणि बाकीचं पार्सल घेऊन जायचं घरी. चला आता घेऊयात पार्सल. माय फेवरेट करमाळ्यात आलं की पहिलं काम असतं एक तरी वडापाव खायचा. कारण आजकाल गावरान वडापावची चव आहे ना ती इथंच मिळते. भाजी वेगळी असते त्यात मिरच्या वेगळ्या असतात तिखट एकदम कांदा चटणी मेन म्हणजे चटणी ते स्वतः इथं बनवतात. तर असं हे सगळं वडापावचं कॉम्बिनेशन आहे. चला जाऊयात बघू आता चुलीवरचं तुम्हाला दाखवतो कसं आहे वडापाव काय ते. आहे का वडापाव आहे का? वडापाव आहे का? मिरची पण तिखट आहे. एकच नंबर वडापाव आहे ना. आवडला का तुला होय का? आवडला मग आहे करमाळ्यातील दाना वडापाव. बघा वडापाव खातो तो पुढं पाठी बघा काय. कोणाला हाक न मारता बसल्या ठिकाणी वडापाव घेऊन बसावे. सरळ नंबर सूचना आहे ना. बघा ना बटाट्याची भाजी वेगळी पाव चिंचेचं पाणी सॉस आपण सॉस घेतो. हे चिंचेचं पाणी इथं बनवलेलं आहे त्यांनी स्वतः. असा होममेड वडापाव सगळा चुलीवरचा. चलो गाईस वडापाव देखील खाल्ला. सिटी सोडली करमाळा सोडलं आणि आले बघा गावाने. बघा किती शांतता आहे इकडे गावाला. असे रस्ते मोकळे त्यानंतर लोक त्यानंतर रस्त्यात खड्डे भरपूर आहेत म्हणा बरं का त्यात काही वाद नाही. पण शांतता कशी आहे. कोणती गाडीची कटकट नाही लोकांची गर्दी नाही कुणाचं काय नाही. आणि मेन म्हणजे माणुसकी. आज जी मला गोष्ट आवडली गावाकडचे लोक खरं तर मी अनुभव खूप वेळा घेतला होता पण हा जो काय ॲक्सिडेंट अचानक झाला होता की गाडी बंद पडली आणि ते प्रॉब्लेम झाला. लोक स्वतःहून विचारलं मला 5-6 जणांनी काय झालं नाही का काय झालं आहे विचारपूस केली. त्यांनी स्वतःहून नंबर दिला मीटरचा. त्याला फोन केला आपण झालं ते सॉल्व झालं. तेवढं सगळं करून आता आलो आहे आणि ही गावाकडची शांतता पाहून खरंच असं वाटतंय इकडंच शिफ्ट व्हावं आहे ना.
यायचं इकडे राहायला. बघा किती निवांत आहे बरं. आहे का ट्रॅफिक सिग्नल गर्दी काय आहे का? मग अशी ही शांतता गावाकडची अनुभवायला मी आलेलो आहे. आणि हे मी पुढचे 10-12 दिवस इकडंच असणार आहे. त्याच्यामुळं मी मस्तपैकी अनुभव घेणार आहे त्याचा आणि तुम्हाला देखील माझ्या व्लॉगद्वारे दाखवणार आहे गावाकडची शांतता मस्त. चलो लय कंटाळा आला आता. ऊन चालू झालं आहे आणि ना हिला एक तर AC चालत नाही त्याच्यामुळं काचा उघड्या ठेवल्यात आणि आता गरम व्हायला लागले. चल आलो आहे की गाव मागं ढकलत फायनली आलो आहे. मावशीच्या घराकडं चाललो आहे. हे बघा असा काही रस्ता आहे तिच्या घराकडं जाताना. गावाकडं असेच रस्ते असतात. डांबरी मेन मागं सोडला आणि आता तिचं घर आहे ते शेतात आहे रानात. माझं तिकडंच चाललो आहे. असा रस्ता आहे ऑफ रोडिंग. हळूहळू जायला लागेल है ना. ए पिले चल. म्हणलं ते उलट्याचा त्याचा त्रास बी नाही एवढा लांब म्हणून. हे हशा हस चल 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 माझ्याकडे चल चल की कशी बघते कॅमेराकडे. नाही घेतलं काय ते 3 टाटा. तासाला बघायचे. टाटा बाय 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 बाय. पुढं का बघ. झोप लागली. काय गाडी एकदम हळू चालवायला लागते. 20-30च्या स्पीडने. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातले सगळ्यात स्लो गाडी चालवतोय मी. हा ना हिच्यामुळं ते बी हिच्यामुळं. मग आता एवढं स्लो गाडी म्हणजे बघा ना आता गाडीचा स्पीड बघा तुम्हीच बघा. 4 चाकी गाडी एवढ्या स्पीडने चालवण्यासारखी आहे का? 15-20 मिनटं झालं निघाल्यापासून ह्याच स्पीडने गाडी चालू आहे. 10-20 काय करणार रस्ता बी तसाच आहे म्हणा. बघा मित्रांनो आता चाललो होतो तर वाटेत ट्रॅक्टर आहे त्याच्या पाठी बघा काय धोका तर सगळेच देतात. तू फक्त साथ दे माय लाईफ लाईन असली पाठी लावलीत. चला आलोय फायनली. आपण एवढा प्रवास करून गाडीचे एवढे कुटाने बिटाने सगळे मिटून आलेलो आहे गावाला घराकडं. चला जाऊया थोडा आराम करूयात आणि बाकीचं मग आवरावरी करू. इथं टाकून काय त्याला इकडे मागे ते टाकून. कसं आजीने स्वागत केलं आपलं. तुकडा उचलून टाकतात ना म्हणतात तसं केलं ते. तुकडा उतरून टाकला अंगावरतून असं हे करून दिला टाकून. ते हे अशी माया आहे गावाकडच्या माणसांची. आज दिवसभर नुसतं त्याचा अनुभव घेतोय मी. चल जर कंटाळा आला थोडा वेळ बसू आणि गाडीतलं मटेरियल परत घरात उतरवायचं आहे ते करायचं सगळं. चल तात्याकडे जाऊ. बरं आहे का तात्या? बरं आहे का? हा का सर काय काय बघ बघ कोण आहे बघ घेऊ खो 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 काय 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 कुठे जायचं काय 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 नाही 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 डंप्या लढतो ए पिल्या वर बघ ऐ नाटक करत. ऐ काय काय बरं नाही